श्री पंचलिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आहेरवाडी श्री मल्लप्पा कोणाप्रे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाचे आपण 2006 आणि 2008 या एसएससी आणि एचएससी शैक्षणिक वर्षाचे यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सगळे आपण स्नेह मेळावा निमित्त एकत्र जमलो। सगळ्यांना भेटायला मिळालं। सगळ्यांचे कोणाचे पोट वाढलेले आहेत, कोणाची दाढी वाढलेली आहे, कोणाचे केस गळालेले आहेत, एकमेकाला कोणी ओळखायला येत नव्हतं। पण या निमित्तानं या कार्यक्रमाचे संयोजक सिद्धाराम सासवे, आपले राजशेखर बोरेगाव, महादेव दिंडरे यांनी सर्वांनी मिळून अथक प्रयत्नांना आपल्या सर्वांना एकत्रित केलं आणि मित्र सगळे एकमेकांच्या आयुष्यामध्ये आपण शिक्षण घेऊन इथून निघून गेलो होतो, परंतु या निमित्तानं एकत्र आलो, एकमेकांशी भेट झाली आणि मित्रांशिवाय जीवनामध्ये मजा नाही आणि मित्रांशिवाय आपण एकमेकांशी हितगुज करू शकत नाही। आपल्या मनातल्या काही गोष्टी असतील, दुःख असेल, या सर्वांना आपण शेअर करू शकतो। असं म्हणतात की आपण ह्या शाळेमध्ये शिकलो म्हणजेच विद्या ह्या शाळेतून घेतलो आपण। अविद्यस्य कुत मित्रम अमित्रस्य कुत सुखम असं म्हटलं जातं। म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही त्याच्याकडे मित्र नाहीत आणि ज्याच्याकडे मित्र नाही त्याला सुख नाही। अशा प्रकारे मित्र मिळून आपण सगळ्यांनी एकमेकांना सुखदुःख शेअर करण्यासाठी, एकमेकांना भेटण्यासाठी आणि इथे आपल्याला ज्ञानार्जन दिलेले आपल्याला ज्ञानदानाचं पवित्र काम केलेल्या सर्व शिक्षकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रती आपली असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो। आणि या कार्यक्रमासाठी जेवणाची सोय महादेव दिंडरे यांनी उत्तम पदाने केलं। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। त्यांनी मोठ्यापणाने आणि मोठ्या पदावरती असलेल्या व्यक्तीने ते हेरीने भाग घेऊन पुढे केलेले आणि सर्वांचा खारीचा वाटा आहे। यामध्ये सर्वांची उपस्थिती हेच सर्वांचं सहकार्य आहे। अशा पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन आपण हा स्नेहमेळावा आयोजित केला आणि पुढे आपण जेवणाचा आस्वाद घेऊया। सर्वांच्या सुखासाठी सर्व जे मित्र आपल्याबरोबर होते शिकले सर्वांना त्यांच्या संसारामध्ये सुख मिळावं यासाठी श्री पंचलिंगेश्वरी ग्रामदेवतेच्या चरणी मी सदिच्छा व्यक्त करतो। सर्वांचं भविष्य उज्ज्वल होवो आणि सेवानिवृत्त शिक्षक जे आहेत त्यांचं सेवानिवृत्त शिक्षकांचं उर्वरित जीवन आणि जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांचं देखील शैक्षणिक आणि त्यांचं सामाजिक आणि वैयक्तिक जीवन सुखाचं जावं यासाठी ग्रामदेवत पंचलिंगेश्वरी चरणी मी प्रार्थना करतो। सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।